जितेंद्र आव्हाड आणि रुपाली पाटील यांच्यातील वाद चांगलाच पेटलाय। हो, जितेंद्र आव्हाडांच्या कथित चॅट प्रकरणी रुपाली पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यावरून रुपाली पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। तर बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे त्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात मानहानीचा दावा करण्याचा पवित्रा घेतला। धनंजय मुंडेंवरील टीकेमुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। जितेंद्र आव्हाडांच्या याच कथित चॅटवरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आमने-सामने आले। आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रुपाली पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। रुपाली पाटील यांच्यासह 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। बीडमध्ये शनिवारी मोर्चात जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवरती हल्ला चढवल्यानंतर काही मिनिटातच रुपाली पाटील यांनी जोरदार धमाका केला होता। एक्सवरती रुपाली पाटील यांनी आव्हाडांना प्रश्न विचारला। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड, असं त्यांनी विचारत कथित चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता। त्यामुळे बदनामी केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला। त्यांनी बनवलंय त्याला अजितदादांनी विचारावं की अजित हे नाव टाईप करून कोणी हा व्हॉट्सअप बनवला आणि त्यांनी कधीतरी सांगावं मी माझ्या एवढ्या दिवसाच्या माझ्या सगळ्या लढाईमध्ये मी एकदा तरी टीव्ही समोर येऊन अजित बोललोय का? मी मान्य करतो मी रागाच्या भरात अजित पवार बोललो, पण जर राग थंड झाला की मी अजितदादांशी बोललो। भलेही त्यांचा संपर्कात नाही मी, आणि मला संपर्कात म्हणजे मी हे काय मस्का पॉलिस करण्यासाठी करत नाही। गुन्हा दाखल झाल्यामुळे घाबरणार नाही असं रुपाली पाटील यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणी बीडमध्ये जाऊन पोलिसांसोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मनसेत असताना लोकांना न्याय देण्याच्या प्रकरणात 32 गुन्हे दाखल झाले होते। आता 33वा गुन्हा दाखल झाल्याचं वक्तव्य पाटील यांनी केलं। जितेंद्र आव्हाड यांनी दबाव टाकून जो खोटी FIR माझ्यावर केलेली आहे, त्या खोट्या FIR मध्ये बीडच्या पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी मी बीडला जाणार आहे। मुळामध्ये ही खोटी FIR आहे आणि याच्यामध्ये काय केलंय की त्यांचा जो कार्यकर्ता आहे, बदनामी कोणाची झाली म्हणता येईल तर जितेंद्र भाऊ आव्हाड यांची असं ते म्हणतायत। मग त्यांनी जाऊन गुन्हा दाखल करायचा होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी व्हॉट्सअप चॅट प्रकरण गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। चौकशीनंतर या प्रकरणातला खरा चेहरा समोर येईल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला। या गोष्टीचं गांभीर्य, त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये त्या बीडच्या परिसरामध्ये निर्माण झालेला संताप, चीड, यामुळे मी कुठल्याही बाबतीमध्ये एक राजकीय मतप्रदर्शन करणार नाही। परंतु जो चॅट आज प्रसिद्ध झालेला आहे त्याची सुद्धा चौकशी सायबर ब्रँचच्या मार्फत त्या ठिकाणी व्हावी। बीडच्या मोर्चातील भाषण संपल्यानंतर 20 मिनिटांमध्येच चॅट आल्याचा प्रकार वैफल्यातून झाल्याचा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला। आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात काय सत्य समोर येतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।